भाजीसाठी आपल्याला लागणार आहे भेंडी, 7 ते 8 चिरून घेतलेल्या मिरच्या. तर सर्वात प्रथम आपल्याला गॅस ऑन करून त्यावर कढई घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल जरा गरम झालं की त्यामध्ये आपण घालून घेणार आहे मिरची. मिरची जराशी फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे चिरलेली भेंडी. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटे शिजू द्यायचं. गॅस कमी करून घ्यायचा आहे. 10 मिनिटे झालेली आहे. तर आता आपण आपली भेंडी कशी शिजली आहे ते बघून घेऊया. आपली भेंडी एकदम मस्त शिजलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊन 2 मिनिटे शिजू देऊ. आपली भेंडीची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही नवरात्रीमध्ये उपवासामध्ये खाऊ शकता. इतर वेळेसही ही भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता. लहान मुलांनाही ही भाजी खूप आवडते. नक्की